नमस्ते पब्लिक, गुड मॉर्निंग. फायनली आता आमची 4-5 तासाची झोप झालेली. आता आम्ही इथून सिंधुदुर्गसाठी निघतोय. आता बरं नंबर लावून येत बाथरूमला. बघू आता कधी आपला नंबर येतोय, कधी आंघोळ करून आपण निघतो. कंट्रोल नाही होते. बिस्किटवरती नाश्ता करतोय. तर आम्ही एक चविष्ट भेळ बनवणार आहे. सामग्री इथं आहे: कांदा, मिरची, लसूण. सर्वांच्या आता आंघोळ झाले की आम्ही सिंधुदुर्गला निघणार आहे. बघू आता हे कधी आवडतात. अजून तर तयारीच चालू आहे. हे 90 दिवस नाटक आहे. नाश्ता दाखव त्यांना. नाश्ता सोय केली आहे. तर यानंतर आता आम्ही जाणार आहोत किल्ल्यावरती. हा नाश्ता घेऊन डायरेक्ट किल्ल्यावरती जाणार आहोत. आणि काही नमुने आहेत. आवाज आहे ना. आता हा नाश्ता आम्ही इथे बनवून किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत. तरी आमचा सर्व मित्र परिवार, डेंजर मित्र परिवार आमचा. आणि आता सिंधुदुर्गवरती जाणार आहोत. खूप उत्सुकता लागलेली आम्हाला किल्ल्यावरती जाण्यासाठी. आणि आमचा कार्यकर्ता अजून शर्ट घातलेला नाही त्याने. तरी शर्ट घाली नाही 5-10 मिनिटात. हा नाश्ता एकदम मस्त बनवलेला आहे शुभम भाई यांनी. आणि आता मस्त मिक्स करायचं काम चालू आहे. पाणी प्या. हे अजून कोणाकोणाकडे वेळ आहे? चला हा ना इकडे. अंबाबाई आता हा नाश्ता मस्त बनवलेला आहे. हे आमचे नाश्ता कांदा कापणारे सहकारी आमचे हे योगेश आणि हा शुभम मिक्स मस्त वेळ मिक्स करताना. हा कांदे, बिस्किटे सगळ्या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्ही घेऊन चाललो आहोत. सगळ्यांना उत्सुकता आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी. मस्त नियोजन हे. आणि आता मस्तपैकी आम्ही सगळं उरकलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या भेळ या ठिकाणी बनवलेल्या आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती घेऊन जाणार आहोत. खरंच खूप भारी वाटतं वरती घेऊन जायला. बिस्किटे वगैरे सर्व या ठिकाणी आणलेली आहेत आम्ही. तुम्ही पाहू शकता. शंकरपाळ्या पण आहेत. मी एक घास खाणार आहोत. आणि हे ढाकळलेलं आहे. आणि मस्त एन्जॉय आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर आम्ही आज आणि या ठिकाणी ही भेळ खूप छान प्रकारे बनवलेली आहे काय भावांनी. हा कांदा मिक्स करतो ना. कांदा सरांचे आसरू आता कांद्यात जाताना. आणि अतिशय सुंदर प्रकारे कांदा या ठिकाणी कापायला काही नसल्यामुळे असेच फरजीचा वापर केलाय. आणि शुभम इथं आणि मस्त नियोजन झालेलं आहे. आणि डायरेक्ट बघा, या पिशीत माले नाही तर त्या पिशीत टाकलं आहे. या पिशीत माले नाही. या पिशीत या ठिकाणी खूप जास्त बीळ झालेली आहे.
मिक्स करायचं काम चालू आहे इथे. बिअर मिक्स करतोय आम्ही. खूप छान प्रकारे या ठिकाणी बिअर मिक्सिंग चालू आहे. तुम्हाला वाटणार पण नाही काय चालू आहे. हा ज्ञानेश्वर पूर्ण येडा झालेला माणूस आहे. बोलायचं रे. कॉमेडी करा काय तरी एवढं शांतपणे एक नंबर बिअर या ठिकाणी झालेला आहे. भेळ मिक्स करण्याचा उपाय. एका पिशवीत भेळ घ्यावे आणि त्याला असं हलवावे. बघा सुंदर पैकी अशी मिक्स झालेली भेळ. ही आयडिया आमच्या सोमा जाधव यांची आहे. हे बघा इथं पण तसंच करणार. निंबू बहुतेक टाकायचं काम नसणार. निंबू टाकायचं आहे का? निंबू काप रे भाऊ. निंबू टाक पहिले. मालिक के पास से जो मालिक है देखो ना पेपर बघा हात काढ रे थोडं. बघा 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 कशी मिक्स झालेली आहे. बघा हे आचार्य आमची. त्याच्या कानात भेळ गेली आहे. याच्या कानात भेळ गेलेली आहे. हा भेळ काढतोय कानात. पेपर आणायला करायचं. याचं लग्न झालेलं नाही म्हणून याला कांदा कापायला सांगितलं आम्ही. पिळू का लिंबू? हा निंबू पिळ्यासाठी ठेवलेला माणूस आमचा स्पेशल. हा फक्त खायला ठेवलेला आहे. याच्या हा शेक करायला ठेवलाय. भेळ शेक करायला. हा काही नाही. हा गरीब माणूस आमचा. बाकीचे तिकडे पत्ते खेळत आहे. तुम्हाला दाखवतो. तरे कृष्ण फायनली आता आम्ही सिंधुदुर्गला चाललेलो आहे. गाडी जातली. कॉलेजचे पोरी चालले रस्ते तरी शाळेची पोरं चाललेली आहेत. पोरी दिसतो का तुम्हाला? पोरी सगळे चाललेले आहेत. आता शाळा चालू झाली. सायकलवर चालल्या दोन पोरी. आणि मी आता थोडं सगळीकडे बघतो. पोरे सोरी सगळे बघून घेतो. आयो ती बघितली ती बाई. हे आमचा चैतनला चष्मा घातलाय. आमचा पप्पू. काहीच आता आपण कुठं चाललोय? सिंधुदुर्गला. पप्पू अरे काय तो बोला ना. पण काय आहे का तो? आहे ना. आम्ही आता सिंधुदुर्गला चाललोय. सध्या रस्ता शोधत चाललेलो आहे. रस्ता जसा आम्हाला भेटेल गर्दी. मेडिकल इथं 1 मिनिट. बारीक बारीक रोड आहे इथं. रात्रीचं मोकळं होतं अख्खं. या टायमाला आता अख्खी गर्दीच गर्दी. आणि सगळ्या रस्त्यात गाड्या लावलेल्या आहेत. कोकणात म्हणतात काजू स्वस्त पण काय काजू. 0748. मित्रांनो आता आम्ही सिंधुदुर्ग इथे आलेलो आहे. आणि इथं पार्किंग लय मागे 200 रुपये पार्किंग आहे इथं. आले ना तुम्ही. आले नाही तर गाडी घेऊन 200 रुपये डायरेक्ट पायी पायी. हा इथं जवळ नका आणू. जरी गाडी आणली तुम्ही लांब लावा पार्किंग साठी. इथं 200 रुपये पार्किंग. आणि बोटीचं तिकीट पर पर्सन 100 रुपये. आणि म्हाताराला चालू या 200 रुपये ऐकन ते म्हातारा.
टोप्या घ्यायच्या होत्या पण टोप्याला मागे असं म्हणतो. आणि मग काय कर त्यात काय बोलावं काय कसं जरा अरे मी 60 रुपयाची टोपी घेतली होती. तसली का गोलवाली हा. तू गेलता कधी आहे घरी अजून. अरे पण तू गेलता कधी आता तर जमाना कोणता आहे सीझन आहे सीझन मध्ये थोडं महागाई राहणारच सीझन आहे. तू आलता आमुषा पौर्णिमाला तुला येऊन झाले 20 वर्ष तुझा लांबला वर्षानंतर तेव्हा इथं आला होता. बघ नाही नाही तू म्हणत होता ना ते जुनं टायमर उलट पालट करायचं इकडे कुठं जायचं आपल्याला? तिकडून जागा आहे ना पलीकडे जायला आता काय तर प्रत्येकी 100 रुपये ना वाटतं तिकीट जवळ पण जाणार काय स्कुबा डायव्हिंग तिकडे लय रेट असं इथं तरी कमी राहील तिकडे जास्त राहील मालवण बंदर सिटी. रोहित तुला काय सांगायचंय मला काय सांगायचं मी लय निराश झालोय आज का बरं कारण की त्यांनी सांगितलं काही स्वस्त होते आधी मी त्या भरोश्यावर आलतो आणि इकडे बघून माहित पडलं की काजूचं रेट तेवढंच आहे काय फायदा इथे पूर्ण ट्रिप हे सांगतो का याच्यात अरे काय तू मला ज्या गोष्टी सांगितलं अरे पण फिलिंग जरा चांगल्या सांगायच्या महाराजांकडे जायचं आपल्याला छत्रपती शिवाजी. नाही रे ते नंतर जाऊ आपण आधी आपल्याला इकडे जायचं पण जायचं जाऊ ना तिथं पण जायचे. अरे इथून काय हो कडकडे गेलं तरी आपण जाते तिकडे पायी उघडल्यास निल्या तू तुझ्या मित्राला मिस करतोय का आप्पाला अरे भरपूर आप्पासाठी काय मेसेज आप्पा काय आप्पा येईल आपल्याला द्यायचं की आप्पाला देऊ इथली माती हे बघा मित्रांनो हा तुम्हाला समोर दिसत असेल हा सिंधुदुर्ग किल्ला आता आम्ही तिकडं जाण्यासाठी तिकीट काढतो इथं हे बघा इथं तिकीट स्टेशन आहे पर पर्सन 100 रुपये तिकीट आणि बोटीने इथून गडावर जाण्यासाठी मार्ग आहे हे बघा तुम्हाला जंजिरा किल्ला माहीत असेल तो कसा पाण्यात आहे तसाच हा पण किल्ला पाण्यात आहे हे बघा इथून बस बोटे निघतात चैतन्य काय वाटतंय एवढी मोठी वेळ आहे आपल्याकडे नंबर लागणार तिकीट काढलं गेलं की आपला नंबर आहे आपल्याला फक्त तिकीट काढायचंय वाईट वाईट काय ते शंख हॅलो गाईज आम्ही आलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याला आलो आहे तुम्हाला तिकीट काउंटर दाखवतोय आमच्या मागं नमस्कार केलं या इकडं मामा ते मागं फिरा फक्त लहान लेकराचं हाफ तिकीट 50 रुपये आहे ना जागी जितकी मोठ्या माणसं त्यांची 100 रुपये दिसतंय तुम्हाला समोर ते किल्ला आहे आता आम्ही ते किल्ल्यावर जाऊ आणि बाकीची माहिती तुम्हाला किल्ल्यावर जाऊन देऊ तोपर्यंत तुम्ही लाईव्ह राहा आमच्या चॅनलवर याचं मुंडकं फिरलं याला वळवा त्या ह्याच्या ढोल पिक्चर आल्यासारखं बोल नाही हे बघा इथं लाईन लागलेली आहे सिंधुदुर्गाला जाण्यासाठी जे दिसते तेच बोलायचं किल्ल्याकडे बोटीकडे चाललेलो आहे. हा इथे जॅकेट घातल्याशिवाय हा सेफ्टी जॅकेट हे जॅकेट घेतल्याशिवाय बस ह्याच्यात बसून देत नाही बोट मध्ये बसून देत नाही हे बघा हे बघा हे जॅकेट घातलेलं आहे आता आम्ही बोट मध्ये बसण्याची तयारी चालू इथं लाईनीने जायचंय आणि पुढे जाऊन आता हे घातल्याशिवाय बोट मध्ये बसून देत नाही सर्व लाईनीत उभे आमचे 17 जण लोक आहे सगळे टोटल आम्ही 17 मेंबर आहेत हे बघा सगळे तयारीत आहेत फुल जाण्याची सगळी एखाद्या ह्याच्यात बसवा निम्मी पुढे निम्मी मागे नको कॉलेजची पोर आहे का नाही सगळी एखाद्या ह्याच्यात बसवा पुढं मागे नको
आम्हाला साईडला काढलंय मित्रांनो, कारण आम्हाला सगळ्यांना सोबत जायचंय. तुकार माणसं आहेत 2-3, त्याच्यामुळे आम्ही साईड मांडलेली जास्त आहे. त्याच्यामुळे आम्हाला भरावं लागतं. हे बघा बोट आलेली आहे. रोहित आमचा हेल्प मॅन हेल्प करतोय तो. याला दुसता त्याचा भाऊ आहे, याला एक लय काय असते. एक तर वरती मागून गोड असते. एका बेंचवर 5-5 बसायचे. चला हो मागे चला पहिले. मागचे बेंच फुल झाले तर पुढच्या बेंचवर बसायचे. मी इथं बसतो. आम्ही इथं बसलेलो आहे. हे बघा, ए खाली बस. हे वर नको बसू, खाली बस. हे बघा, हे मनमर्जी माणूस. ड्रायव्हरला बसवायचंय. अरे थोडस तिकडे मी हालत बी नाही. मागे ना, तू कुठे हिंडतोय? हे काय जो 5-5 जण बसा. हा हे बघा, हे आमचे असे पोर आहेत. हे एकदा सांगितलेलं कळत नाही यांना. बोलणं खायची सवय लागली यांना. अरे इथं ड्रायव्हर बसणार आहे. काका आम्हाला घेऊन चाललेले आहेत सिंधुदुर्गला. पूर्ण बोटची जिम्मेदारी या ठिकाणी आपल्या भावाची आहे. आणि एवढं सगळं आणि या ठिकाणी हे आमचे बोट सफर. अतिशय सुंदर असा आवाज आहे. ते मेंबरशिप खूप छान प्रकारे पाहू शकता. हे या ठिकाणी यामाहा कंपनीचं इंजिन खतरनाक पद्धतीने या ठिकाणी खूप चालवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आमचा सफर या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर. छान प्रकारे या ठिकाणी बोटिंग या ठिकाणी चाललेली आहे. एकदम निवांत असं एकदम मस्त वाटतं या ठिकाणी. खूप छान असं पाणी, एकदम स्वच्छ गारवा आणि अतिशय सुंदर असा या ठिकाणी अंगाला या ठिकाणी गारवा असा स्पर्श करून जाताना. आणि हे आमचे सर्व मित्र या ठिकाणी आज जमलेले एन्जॉय या ठिकाणी सगळे पोरं इथं बसलेले आहेत. चालले आम्ही आता सिंधुदुर्गाला. पॅकेज घेतलं तर स्वस्त पडतं. पॅकेज घेतलं 1100 सगळे मेंबर इथं बसलेले आहेत. हे पुढं हे बघा, तुम्हाला दिसत असेल सिंधुदुर्ग. मार्केट कसं करते या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. मार्केट असेल तर हाय रेट. पॅकेजमध्ये काय काय भेटतं आपल्याला ते आता काय त्यांचं काय ते आम्हाला नाही. कन्फर्म असं नाही आहे. म्हणजे आता ते काही ठरवू शकता. स्कुबा डायव्हिंग ठरवू शकता, वॉटर स्पोर्ट्स ठरवू शकता किंवा पॅरासिलिंग ऍड करू शकतात त्याच्यात. असं आहे. शेवटी कसं तुम्ही किती घेणार त्याच्यात कसं ते पॅकेज बनवून देणार तुम्हाला. तुम्ही काय घेणार, वॉटर स्पोर्ट घेणार, स्कुबा डायव्हिंग घेणार, पॅराग्लायडिंग घेणार, असं आहे. त्याच्यामुळे त्याचं पॅकेज ठरलेलं फिक्स नाही. तुम्ही काय घेणार त्याच्यावरती तुम्हाला पॅकेज करून ते रेट करून द्या. तुम्हाला काय करायचं हे त्यांना सांगायचं. मोबाईल फिरवणार ना काय होते काय सिग्नल आहे तो बोटवाल्यासाठी. काय सांगतो खाली बसा.
हे बघा आम्ही सिंधुदुर्गाला पोहोचलेलो आहे. कस काय लागलं रे तुला? रात्री 2 वाजता इथं आलो. हाय ब्रँडेज आहे आपल्याकडे. तुम्ही आता कुठं गणपतपुळ्यात आहे? ए प्रीतम त्या फोटो काढ. फोटो निकाल. आले. हे बघा मित्रांनो, हुबेहूब जंजिऱ्याची प्रतिकॉपी म्हणून ओळखला जाणारा हा सिंधुदुर्ग किल्ला जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत ह्याही किल्ल्याचे प्रवेशद्वार आपल्याला दिसत नाही. चला रे, चला टायटॅनिक ए ब्रँडेज आहे, ब्रँडेज लाव. ए ब्रँडेज आहे, चलते. ए ब्रँडेज दे रे गणेश. हे बघा, जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत याचा दरवाजा दिसत नाही. चला. ऐका ना, हे बघा सिंधुदुर्गाचे भूतनाथ वायरी भूतनाथ पिक्चर. हे आमचे मेंबर इथं विश्रांतीसाठी थांबले आहेत. अरे आत्ताच आले आणि लगेच विश्रांती घ्यायला लागली का? पोरांची सुरुवात आताच झाली थकायला. बाकी काही नाही, सगळं राऊंड आहे. पुढे आहे थोडं पण बाकी काही बाकी काही इथं पण तिकीट आहे का? आला सगळीकडे आता तिकीट चालू झाले. एक गोट दे मला. हा सगळीकडेच तिकीट चालू झाले. एटी फाय म्हणजे 88 का? तिकीट वरती असं की पण आउटलाईन फक्त 20 रुपये 10 रुपये तिकीट थांबा, मला जाऊ दे पुढे. ए थांबा रे. भूतनाथ ग्रामपंचायतच्या मध्ये येते अंडर येते. आता आपण किल्ल्यावाला आहे. चालू केलं का? हा, आता आपण किल्ल्यावाला इथं यांना 85 रुपये दिले. 5 रुपये आपल्या शिल्लक यांच्याकडे. जाताना ते म्हणले 5 रुपये घेऊन या. पर पर्सन तिकीट 15 रुपये. 5 रुपये पर पर्सन. 5 रुपये आहे. आता आपण चाललोय खाण्यासाठी पुढे. काय खाण्याचं आहे? बॉबी खायची सगळ्यांना. खाण्यासाठी सोय इथं. हा, इथं मंदिर दिसत. चला आपण आज जाऊन बघूया काय आहे. रेट किती? 20 रुपयाची आहे. इकडे बघू आता इथं काय. जय शिवाजी. जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. माहित नाही बलिदान मास म्हणजे काय असतं. इथं सर्व इथं सर्व माहिती आहे. ज्याला कोणाला माहित नाही बलिदान मास म्हणजे काय ते इथं वाचा.
हे बघा लहान मित्र परिवार सगळे इथं सहलीला आलेले आहेत. कुठल्या गावातून आलात रे? कोल्हापूर. लोक आपल्याला पण यांच्यातच समजायला लागल्यात. आपण पण यांच्यासोबतच आलोय. आपण पण कोल्हापूरचे आहेत रे. आम्ही शेतनवाडीचे आम्ही शेतनवाडीचे यांच्या शाळेतले आपण पण. तुझा वर्ग कुठला? माझा मी होतो 10वीला, आता 11वीला जाईन. आता एवढं मोठं सांगितलं ना त्याने कुठलं आहे काय गाव. अरे टोप ओके बाबा. जय शिवाजी. हो इथं घर पण आहेत. इथं घर पण आहे. हे बघा बघून घ्या. गडावर घर बिर. स्कायची छत्री पण ठेवलेली, टीव्हीची सोय पण आहे. इसको लगा डाला तो लाईट झिंगाला आला. इसको लगा डाला तो लाईट झिंगाला आला. खूप बघण्यासारखं दृश्य आहे. प्राचीन कालीन तुळस अशी होती का? हे बघा इथं मंदिर आहे. महादेव मंदिर. इकडे महादेव मंदिर आहे. भुयारी मार्ग. वायरी भूतनाथ ग्रामपंचायत. भूतनाथ पिक्चर आहे हो पॅराशूट रायडिंग. हे बघा पॅराशूट रायडिंग दिसतंय का? चला हा किल्ल्यावरचा हा मेन नजारा सगळा. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील हे सगळे हे गडाच्या कडेलील भिंती आहेत सगळ्या आणि ही वरचे ठिकाण. हे काका हे सगळ्यांना इथे गायडन्स करत आहेत, सर्व किल्ल्यावरची माहिती देत आहेत. काकांनी थोडं मोठ्याने सांगायला पाहिजे होतं, इथपर्यंत ऐकू झालं असतं आपल्याला. हे बघा मित्रांनो, आम्ही आता किल्ल्याच्या ह्या भिंतीवर आलेलो आहे. हे बघा तुम्हाला लाटा दाखवतो. लाटा कशा आदळतात बघ ना लाटा. तिकडून येतात आणि इथे येऊन आदळतात. हे बघ जोर जोरात आदळतात, जोर जोरात आदळतात लाटा. हे बघा मित्रांनो, हे सिंधुदुर्ग मधील हे एक असे ठिकाण आहे जिथं पूर्णपणे पाणी, एक छोटा बीच. हे बघा हे कसलं, हे बघा लाटा कशा येतात, कंटिन्यू लाटा इथं धडकतात. ए काढ तू पण, याने काढले. तुला वेगळं सांगायचं का? तुला वेगळं सांगावं लागतं का? बघ हे दुसरा नेणे तो जॅकेटवर पाहिजे होते. गरमायला लागले. हो इथं ही होती स्कूबा डायव्हिंग. हो
पुढं बघ, पुढं स्कुबा डायव्हिंग. चला इकडे या. हे बघा मित्रांनो, इथं मासे वाळायला टाकलेले आहेत. हे बघा सुके बोंबील, सगळे मासेच मासे. ए चला, आता आम्ही मच्छी मार्केट मध्ये चाललेलो आहे. पाहू, आता मच्छी दाखवलीच आहे आम्ही तुम्हाला मच्छी दाखवली. तुम्हाला सगळं बघायचं. आता बघू माशांचे रेट काय आहेत, म्हणजे तसं खरेदी विक्री करायला. आणि आमच्या सगळ्यात जास्त मच्छी ह्याला आवडतात. बाकी एवढे मच्छी इच्छुक कोण नाहीये, ओनली रोहित. पपीज घार आहे, घार. हे बघा घार. माझा गणराज आला, माझा गणराज आला. दूर कसा वाऱ्याचा ढोल घुमू लागला, कसा गडगडगडाला. पाऊस वर्षाव स्वागत आला, पाऊस वाऱ्याने धरला, कसा ढोल घुमू लागला. कसा गडगडगडाला, पाऊस वर्षाव स्वागत आला. वालों ने, हमारे यारों ने हमें ये लिखा है, ये हमसे पूछा है. हमारे गाँव ने, आम की छाँव ने, पुराने पीपल ने, बरसते बादल ने, खेत खलियानों ने, हरे मैदानों ने, बसंती बेलों ने, दूधी बेलों ने, लचकती धूलों ने, कटकते फूलों ने, कटकती गलियों ने, और पूछा है गाँव की गलियों ने, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, कि कब आओगे, कि तुम बिन आओ, सुना सुना है. गाईज मस्त असं जेवण झालेलं आहे. हे बघा कसं चालू आहे यांचं अजून दोघांचं. त्यांना काय माहिती, लोक आज 3 दिवसांनी पडणार. हे व्हेज वाले इकडे बसलो होतो आम्ही, आणि हे नॉन व्हेज वाले इकडे बसलेले आहेत. मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे झाले. आता गाडीच्या दिशेने चाललेलो आहे. बघू आता बीचवर अजून काय एन्जॉय करता येतोय का. आमचे पोरं तर गेले बीचवर. आता बघू. हे बघा मित्रांनो, आमची टीम क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. इथं पण बीचवर पण बॅट बॉल घेऊन आले आहेत. हे बघा पूर्ण बीच मागं तुम्हाला दिसत असेल. या बीचवर पण यांची क्रिकेटची तयारी. बघा हे चिडका, आहे चिडका मेंबर. हा चिडी खेळायला लागलाय. साऊंड आणला बघा इथं. बघा इथं डान्स चालू आहे. तुला खेळता येत नाही, नीट टाकणार. बघा आता यशवंत सोनवणे खेळतोय. बघू याच्या बॅटेला बॉल लागतोय का. ए फेका लवकर बॉल. हो स्वीप शॉट खेलते हुए यहाँ पर यशवंत सोनवणे. आणि हाणलाय पाण्यात डायरेक्ट बॉल. देखते आगे आग लगे. चेतन डालते हुए. यशवंत सोनवणे बैटिंग करते हुए. देखते अभी क्या करते. और ये डाला हुआ गेंद. ओए फेंकी बॉल.
जा घेऊन ये. हे बघा मित्रांनो रात्रीचा टाइम आहे. हे बघा बीचवर रात्रीचं कसलं मस्त क्लायमेट दिसतंय आणि आम्ही इथं क्रिकेटचा आनंद घेतोय. क्रिकेट हा असा खेळ आहे जो कोणत्याही क्षणी कुठेही चालू करू शकतो आपण, एवढा क्रिकेटचा नाद असतो. हे बघा सगळे क्रिकेटचा आनंद घेताना. हे बघा हे बॉलिंग टाकताना आणि हा वाईड बॉल. क्रिकेट हे असा एक आपण त्याला कधीच विसरू शकत नाही. हे कुठं पण आपण खेळायला चालू करू शकतो आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला सगळीकडे क्रिकेटर सापडत्यान. गल्लीबोळी असो मोठं ग्राउंड असो सर्व ठिकाणी क्रिकेट चालूच राहते. आणि आता आज आम्ही इथं हा तारकली बीच आहे. आज इथं आम्ही स्टे करणार आहे पण काय अजून सांगता येत नाही. बघू स्टे केला तर इथं स्टे करू, नाही तर आज रात्रीच गोव्याच्या दिशेने आम्ही भ्रमण चालू करू. बीच मित्रांनो स्टार फिश बघ तिचे पाय बघ ना कसे हालतात. पाय बघ कसे हालतात. पाण्यात खाली खाली जायचं उलटी वर काही हा उलटी आहे ना पाय आहे ना ते त्याची खाली जाण्याचा प्रयत्न करते. स्टार फिश हा घे सरळ जाऊ दे. हा जाऊ दे खाली जाईन बघ आता. हो चालली खाली. कशी चालली बरोबर खाली पाण्यात येतील चांगल्या फोटो तिकडे. अरे बघ ना काय भारी. मला फोटो पाठव काय स्टार फिश पाणी टाक पहिला. हे बघा आम्ही एवढे शंख आणि शिंपले गोळा केलेले आहेत. बरं ह्या गणेश नरे यांनी एवढे शंख आणि शिंपले या दोघांनी मिळून एवढे केलेले आहेत. तुला गिफ्ट आमच्याकडून माझ्याकडे मला गिफ्ट देता. ठीक आहे धन्यवाद. असले धुरलेत ना भाऊ. अरे बोट पाय इकडला दुखतोय इकडे काय टाकायचं. ऐक ना टाच वर घेऊन फक्त ती बाहेर खाली ठेव. भिजल्या मग ते उडीत असणार आहे ना ते काकाला गुदगुल्या ना. अरे केक कैसा फील होत आहे तुझी. डेंजर असं वाटतं. कसं फील होते. डेंजर होते फील नाही चांगलंच होते. गुदगुल्या
हे बघा काही गोव्याचा हायवे. आता आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहे थोडं विश्रांती घेण्यासाठी. हे बघा इथं गाडी लावून आराम करतोय. भारी पण मित्रांनो आता आम्ही गोव्यात पोहोचलेलो आहे. हे बघा तुम्ही बघत असाल माग, हा पूर्ण आपला गोव्याचा इलाका आहे. आता इथून काहीतरी 15 किलोमीटर पुढे गेलं तर आपला बीच आहे. आम्ही त्या बीचवर जाऊन तिथे स्टे करून सकाळी मग आपण एन्जॉय करू बीचचा.